26 तारखेला जो काही उद्रेक उठेल त्याला हे शासन जबाबदार असेल. धन्यवाद. शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून शासनाने त्या पत्राची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या तालुक्यातले जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय आमदार साहेब, माननीय खासदार साहेब यांचं पण याकडे लक्ष नाही आहे आणि या संदर्भात अनेक वेळा निवेदनं आणि तक्रारी नागरिकांनी केल्या, पण उपोषण सोडणार नाही हा ठाम निर्धार आहे. गावणगाव येथील सरपंच सुनीलभाऊ थोरात या ठिकाणी आहेत. ते 26 तारखेला 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे. या रस्त्याची दुर्दशा अत्यंत खराब झालेली आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी जातात, शेतकरी जातात आणि गर्भवती महिला सुद्धा जातात. जाताना या ठिकाणी काही महिलांची सुद्धा परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ त्रस्त झाले असल्यामुळे हे 26 तारखेला उपोषणाला बसणार आहे. त्यासोबत आपण खास बातचीत करूया. माझ्यासोबत आहेत सरपंच सुनीलभाऊ थोरात. अंजनगाव सुरजी तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या वर्दळीच्या जी माननीय 11 व 12 अंतर्गत येणाऱ्या सातेगाव ते गावंडगाव, हिंगणी व वनोजाबाग तसेच फाटा, वनोजा, चिंचोली फाटा, काळगव्हाण या मुख्य पंचक्रोशीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याचा थेट फटका नागरिकांच्या जीविताला बसत आहे. हे रस्ते विविध गावांना जोडणारे असून 35 वर्षांपूर्वी झालेले काम आजतागायत दुरुस्त न झाल्याने मोठमोठे खड्डे व धुळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः गर्भवती महिला, रुग्ण, विद्यार्थी व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा तर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रस्त्यातच प्रसूती होण्याच्या घटना घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या रस्त्यावर एसटीचा एक चक्का सुद्धा निघाला होता. या गंभीर परिस्थितीकडे गावंडगाव सरपंच सुनील थोरात यांनी पाहिले. यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, आमदार व खासदार तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावंडगावचे सरपंच सुनील थोरात व ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्यावर कोणत्याच प्रकारची कामे झाली नाही. काम तातडीने सुरू न केल्यास दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी गावंडगाव बु. चफुली येथे सरपंच श्री सुनील थोरात यांच्यासह परिसरातील सर्व सरपंच, सदस्य व ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा ठाम इशारा गावडगाव येथील सरपंच सुनील थोरात यांनी दिला आहे. 26 तारखेला काय नेमकी काय भूमिका आपली? 26 तारखेला बघा काय झालं की शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून शासनाने त्या पत्राची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी असा निर्णय घ्यावा लागला. ग्रामपंचायतला ठराव केला आम्ही की बाबा 26 तारखेला झेंडावंदन केल्यानंतर, कारण तो प्रजासत्ताक दिन आहे, त्या दिवशी आम्ही त्या दिवसाचा अपमान करणार नाही, परंतु त्याच दिवशी या शासनाच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे विकासाच्या पोकळ धमक्या लोकांना देता, जो आपण हा मुखवटा लोकांना दाखवता विकासाचा, तो खोटा आहे. आणि तो मुखवटा दाखवण्यासाठी मी 26 जानेवारीला मध्यांतरानंतर ह्याच ठिकाणी या चौफुलीवर, ही चौफुली सर्व गावांना जोडते आणि हा प्रमुख रस्ता आहे आणि ह्या चौफुलीवर मी आमरण उपोषणाला बसणार आहे. माझ्यासोबत माझे ग्रामपंचायतचे काही सदस्य असतील, गावकरीसुद्धा असतील. तशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेतली आहे आणि जोपर्यंत हा रस्ता होणार नाही, माझा या ठिकाणी मृत्यू जरी पावला तरी मी उपोषणातून उठणार नाही. शेवटी शासनाला नमावंच लागणार आहे आणि हा जोपर्यंत हा पूर्ण, मला याची प्रमा दाखवली पाहिजे. शासनाने प्रमा दाखवून कामाचे टेंडर वितरित केले पाहिजे आणि त्यानंतरच हे उपोषणाचा आम्ही निर्णय घेऊ. अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने कोणताही निर्णय इथं घेण्यात येणार नाही. जे काय करतील गावकरी संगनमत करूनच या ठिकाणी हा निर्णय घेण्यात येईल. आणि शासनाला माझं विनंती आहे की आपण जर सुज्ञ या देशाचे नागरिक असाल तर होणारा हा अनर्थ आपण टाळू शकता. लवकरात लवकर नव्या रस्त्याचे नूतनीकरण करा आणि या रस्त्याची पुनर्बांधणी करून हा सुसज्ज असा रस्ता आपण करून द्यावा, हीच माझी शासनाकडे विनंती आहे. अन्यथा येणाऱ्या 26 तारखेला जो काही उद्रेक उठेल त्याला हे शासन जबाबदार असेल. धन्यवाद. पण उपोषण सोडणार नाही हा ठाम निर्धार आहे. आम्ही 24 तास इथंच बसणार आहोत जोपर्यंत रस्ता होत नाही. आणि थातूर मातूर गड्डेची दुरुस्ती करणे आणि पैसे खिशात लोटणे हा धंदा अजिबात चालणार नाही. लागेल तर रोड चांगला लागेल, मजबूत लागेल आणि सिलकोट लागेल. ते गड्डे बुजून थातूर मातूर कामाची गोष्ट नाही आहे. हा गड्डे बुजवण्याचा कार्यक्रम म्हणजे पैसे आणि झोळी भरण्याचा कार्यक्रम आहे. माझा सातेगावातल्या आणि या पंचक्रोशीतल्या प्रत्येक माणसाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि सुनील भाऊंनी जी भूमिका घेतली ती अतिशय सकारात्मक आणि चांगली घेतली. या तालुक्यातले जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय आमदार साहेब, माननीय खासदार साहेब यांचं पण याकडे लक्ष नाही आहे आणि या संदर्भात अनेक वेळा निवेदनं आणि तक्रारी नागरिकांनी केल्या आणि सरपंच साहेबांनी केल्या, या परिसरातल्या 2-4 ग्रामपंचायतींनी केल्या. आणि हा तालुका अंजनगाव आणि अकोट इकडे दर्यापूर 3-4 मार्गाला जोडलेला मार्ग आहे
आणि रस्ता इतका खड्डामय झाला की रस्त्यानं जाताना पाठीचे मणके मोडतात. रस्त्याचा विकास म्हणजे देशाचा विकास म्हटलं जाते आणि शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्या कण्यातून जे उत्पन्न होते तो जाण्यासाठी रस्ताही सरळ नाही आहे तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायसाठी. त्यामुळं सुनील भाऊ थोरात यांच्या उपोषणाला आमचा पंचक्रोशीतल्या आणि सातेगावसह सर्व पंचक्रोशीतल्या नागरिकांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही मी बाळासाहेब श्रीकृष्ण हरणे गावणगाव बुजुर्ग येथील रहिवासी एक नागरिक असून एक सुज्ञ नागरिक आहे आणि आज हे आमच्या 5-6 गावं मिळून एक मेळ आहे. हा राज्य अंतर्गत रस्ता आहे पण या रस्त्याची एवढी दुर्दशा आहे की यामुळे खूप काही शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, प्रवासाच्या बाबतीत म्हणा, त्याच्यानंतर ST बसेसचा म्हणा वेळेवर येत नाहीत, खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमचे सरपंच साहेब सुनील भाऊ यांनी घेतलेला निर्णय, यांच्या निर्णयाला आम्ही संपूर्ण गावकरी या आणि इतर पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच व सभासद हे सर्व या उपोषणाला पाठिंबा देत आहे आणि त्याकरता आम्ही 26 तारखेला संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान उपोषणाला सुरुवात करणार आहे. तरी शासनानं हे टाळण्याकरता लवकरात लवकर तो त्यांच्या उच्चस्तरीय पातळीवर निर्णय घ्यावा अशी हे शासनाला पण विनंती आहे. यांच्याकडे खूप यंत्रणा आहेत. शहरी विभागात 2-2 दिवसात रस्ते होते, आमचाही रस्ता 5 ते 6 दिवसात होऊ शकते. याच्यासाठी शासनानं युद्ध पातळीवर निर्णय घेऊन या लोकांची आणि आमची समस्या ऐकून कामाला लवकरात लवकर सुरू करावी की या माणसाच्या जीवाला कोणता धोका होऊ नये आणि कोणतं विघ्न होऊ नये. हे टाळण्याकरता शासनाने उच्चस्तरीय ताबडतोब अतिशीघ्र निर्णय घ्यावा ही माझी विनंती शासनाला आहे. आपलं नाव काय दादा? चेतन गजानन. बरं, आपण या रस्त्याला चालले, आपल्याला हा रस्ता कसा वाटत आहे? अरे हा रस्ता आम्ही 9-10 वर्षापासून या रस्त्यानं जात आहेत. आमची गाडी इकडं तिकडं आम्ही म्हणजे गाडी उलटायचा हे होत आहे. इकडून गड्डे तिकडून गड्डे. गाडी चालवायच्या वेळेस भीती वाटते आम्हाला की बा एवढी मालाची गाडी कुठून न्यावी, हा कसं करायचं. आम्ही प्रत्येक लोकांनी म्हटलं की बा या रस्त्याचंही सांगितलेलं आहे की बा हा रस्ता झालेला पाहिजे. 1-2 वेळा आमच्या रस्त्यानं ॲक्सिडेंट झालेला आहे. हा आम्ही एवढी मोठी ही जी भरतीची गाडी आहे, हा हे आमच्या जबाबदारी आम्ही कशी नेत आहे, काय नेत आहे हे आमची आम्हालाच माहीत आहे. या ठिकाणी जे रस्त्यावर जात असताना गाडीवर सुद्धा पडलेला आहे. एवढे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यासोबत माझ्यासोबत आपलं नाव काय दादा? माझं नाव शिसराव हिरामन खंडारी. मी गावणगावचा नागरिक आपण या आहे. रस्त्याने जातात, आपलं काय झालं? या रस्त्यानं जाता या रस्त्यानं रस्ता आहे की गड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर गड्डा आहे हे काही समजून नाही राहिलं. मी गाडी घेऊन जात होतो, गाडी स्लिप झाली हे मी पडलो. अजूनही म्हणजे मी मजूर माणूस आहो, फ्रॅक्चर आहे पाय. 200 रुपये कमावणारा माणूस आहो, गेले 6000 रुपये लागून गेले अजून. म्हणजे या रस्त्यानं सारी परिस्थिती गंभीर केली. गंभीर तर सोडा पण आमच्या गावाची पोपटी नीट लागून राहिले मिलिटरीत रनिंग रस्तेच नाही.